लातूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर ही देशाच्या उभारणीची जबाबदारी आपल्या खांद्यावर समजून तडफेनं काम करणाऱ्या नेतृत्वाची जी मालिका होऊन गेली त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांचा उल्लेख हा या ठिकाणी प्रकर्षाने करावा लागेल. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. कधी मतभेद झाले, कधी संघर्ष झाले, कधी एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकाही लढलो, पण व्यक्तिगत सलोखा कधी जाऊन दिला नाही. हे विलासरावांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. मला आठवतं ते पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा मी विरोधी पक्षाचा नेता होतो आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री त्यांच्या हल्ला करणं याच्या इतकं आनंदाचं चित्र स्थिती आमची कधी असायची नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही त्या काळामध्ये केल्या. आम्ही पाहत होतो की त्यावेळेला हे नवीन झालेले राज्यमंत्री विलासराव कधी संधी संसदेमध्ये मिळाली, विधिमंडळामध्ये मिळाली की त्याचा पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय राहायचं नाही. आणि आम्ही विरोधकामध्ये बसणारे महत्वाचे लोक आपसापसात चर्चा करायची, इथे लक्ष ठेवलं पाहिजे. हा कधी काही साधा दिसत नाही. हा फार पुढे गेल्याशिवाय राहत नाही आणि हा हळूहळू सबंध राज्याचा देशाचा ताबा घेतल्याशिवाय राहतो. आणि केवळ त्यांच्या कर्तृत्वावर. विधिमंडळामध्ये एकमेकांच्या संबंधी आदर ठेवून कशा टोप्या उजवायच्या याचाही आदर्श त्यांच्याकडून शिकायचा होता. गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव हे दोघंही मित्र, उत्तम मैत्री. हे शेजारी राजकारणामध्ये बांधतील, निवडणुकीच्या व्यासपीठावर एकमेकांशी संघर्ष करतील, पण व्यक्तिगत सलोखा त्यांनी कधी सोडला नाही. आणि या प्रकारची एक आदर्श मैत्री काय असती याचा आदर्श त्यांनी घालून दाखवलेला. मला आठवतंय की एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गोपीनाथरावनी विलासरावांच्यावर प्रचंड हल्ला केला आणि सांगितलं की तुमचं सरकार ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने एक दिवस आम्ही इथे बसणार आहोत. विलासरावांनी आपल्या भाषणामध्ये उत्तर दिलं, गोपीनाथरावजी तुम्ही आमचे मित्र, तुम्ही ज्या ठिकाणी बसला तिथे शोभून दिसता, त्यामुळे तिथेच तुम्ही काय बसलं पाहिजे. मित्र म्हणून आमची तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. एकमेकांच्या हल्ले केले आणि या पद्धतीने एकमेकांना उत्तर दिली. सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर दोघंही घरात गळे घालून कशी आपण एकमेकांची फिरकी उडवली या प्रकारच्या गप्पा गोष्टी त्यांच्या आम्ही लांबून ऐकलेल्या आहेत. शेवटी समाजकारणामध्ये काम करत असताना या पद्धतीचा व्यक्तिगत सलोखा ठेवण्याच्या संबंधीचा आदर्श या दोन्ही नेतृत्वांनी केलेला होता. हे मी अनेक वर्ष पाहत होतो. पण त्याचा दुसरा भाग एक तुम्हाला सांगू इच्छितो की मैत्री असते, राजकारणाचे मतभेद असतात, राजकारणात एकमेकांच्या संबंधी आपण काही बोलू शकत असतो, पण प्रशासन कौशल्य याची सुद्धा राजकारणामध्ये अत्यंत आवश्यकता असते. आणि विलासराव मंत्रिमंडळामध्ये गेले आणि फार थोड्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की प्रशासन कौशल्याच्या बाबतीत यत्किंचित सुद्धा मी मागे नाही. जे जे काम त्यांच्याकडे पडलं ती जबाबदारी समर्थपणानं पार पाडण्याची कामगिरी त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती.